नमस्कार. ज्यांना चिकन खायला आवडतं त्यांनी ही रेसिपी एकदा नक्की आवर्जून बनवा आणि बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा की चिकन सुक्का रेसिपी ही कशी झाली. बनवायला अगदीच सोपी पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मी बनवलेली आहे. खूप चटकदार चवदार ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे. तर चला जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. अर्धा किलो चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेले दोनदा आणि यामध्ये 2 चमचे भरून आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरचीची पेस्ट घातलेली आहे. 2 ते 3 चमचे इतकं आपल्याला दही घालून घ्यायचंय. सोबतच पाव चमचा हळद, थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि आपल्याकडे जो घरगुती मसाला असेल तो आपल्याला इथे घालून घ्यायचा आहे. तर कोल्हापुरी मसाला जवळपास 1.5 चमचा घालून घेतलाय आणि आता यामध्ये चिकन मसाला घालून घेणार आहोत. जवळपास पाऊण चमचा इतका चिकन मसाला इथे मी घातलेला आहे. आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचे. यामध्ये जर तुमच्याकडे लिंबू असेल तर अर्ध्या लिंबाचा रस देखील तुम्ही घालू शकता. व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. व्यवस्थित मसाले मिक्स करून झाल्यानंतर याला 10 ते 15 मिनिटांसाठी आपण बाजूला ठेवणार आहोत. दही घातल्यामुळे चिकनचे जे मसल्स आहेत ते लूज पडतात आणि खूप छान असं चिकन बनून तयार होतं. चोथट वगैरे अजिबातच बनत नाही. आता याला मी बाजूला ठेवते. तोपर्यंत गॅसवर एका कढईमध्ये तेल घालून घेते. साधारणपणे 2 पळ्या इतकं मी तेल घातलेलं आहे अंदाजे. आता आपण यामध्ये थोडेसे खडे मसाले घालून घेणार आहोत. थोडीशी दालचिनी, तमालपत्र घातलेलं आहे, चक्री फूल घालून घ्यायचे. आणखीन जर तुम्हाला वेलची किंवा मग लवंग वगैरे घालायची असेल तर ती देखील तुम्ही घालू शकता. पण इथे मी चिकन मसाला वापरलेला आहे चिकन मॅरिनेशनमध्ये. आता यामध्ये भरपूर असा मध्यम आकाराचा टोमॅटो आणि मध्यम आकाराचा कांदा चॉपरमध्ये बारीक चिरून घेतला होता. तर त्याला आपण यामध्ये घालून छान असं परतून घ्यायचं. कांदा आणि टोमॅटो मऊ पडला की यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला पालक घालून घ्यायचा आहे. तर हो, पालक म्हटलं की थोडंसं तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, तर आज आपण चिकन पालक बनवणार आहोत म्हणजेच पालक चिकन. तर आता हा पालक घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. इथे मी चिरलेला पालक घातलाय. तुम्ही पालकाची पेस्ट देखील घालू शकता. पालक उकळलेल्या पाण्यामध्ये घालायचा आणि लगेचच मिनिटभरामध्ये त्याला काढून थंड पाण्यामध्ये घालून त्याची पेस्ट बनवून घ्यायची. म्हणजे खूप छान अशी हिरवीगार अशी पेस्ट तयार होते. 1 ते 2 मिनिटांसाठी हा पालक व्यवस्थित परतून घेतलाय आणि बघा याचं आता पालकाला पाणी सुटायला लागलेलं आहे आणि पालक देखील आता कमी दिसतोय. यामध्येच आता आपण मॅरिनेट करून ठेवलेलं जे चिकन होतं ते सगळंच मी घालून घेतलंय आणि व्यवस्थित पालकामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. आता यामध्ये आपल्याला कुठल्याही वाटणाचा वापर करायचा नाही. चिरलेल्या पालकाच्या ऐवजी पालकची पेस्ट जर आवडत असेल तर नक्कीच घाला. त्याने देखील खूप छान अशी चव येईल. पण मी पालकाची पेस्ट न घालता चिरलेला पालक घातलेला आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया 2 ते 3 मिनिटांसाठी आणि आता यावरती आपण झाकण ठेवून देणार आहोत आणि मंद आचेवरती या चिकनला आपल्याला शिजू द्यायचंय. पालक चिकन बनवत असताना कुठेही आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाहीये, कारण की पालकाला स्वतःचं असं पाणी असतं आणि चिकनला देखील स्वतःचं अंगचं असं पाणी असतं. त्यामुळे या दोन्हीही वस्तू या पाण्यामध्ये छान अशा शिजल्या जातात. व्यवस्थित मिक्स करून घेते मी आणि 2 ते 3 वेळा आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. झाकण ठेवलेलं काढायचं आणि मिक्स करून घ्यायचंय. त्यामुळे काय होतं, पालक व्यवस्थित या चिकनला लागला जातो आणि चिकनचे पीस देखील व्यवस्थित खालीवर होतात. तर आता हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यावर पुन्हा मी झाकण ठेवणार आहे. गॅस इथे मी मंद आचेवरच ठेवलेला आहे. बॉयलर चिकन आहे, लगेच शिजून जाईल. तर साधारणपणे 5 मिनिटांसाठी मंद आचेवरती हे चिकन ठेवलं होतं झाकण ठेवून आणि आता आपण याचं झाकण काढून बघूया. तर पाणी बघा, मी अजिबातच पाणी घातलेलं नाहीये. पालक आणि चिकनचंच इतकं पाणी सुटलेलं आहे आणि आज आपण चिकन सुक्का बनवतोय. त्यामुळे हे चिकन जे आहे आपल्याला सुक्कं बनवून घ्यायचं आहे. जर तुम्हाला थोडासा रस्सा हवा असेल तर अशा पद्धतीचं चिकन तुम्ही लगेचच काढू शकता. पुन्हा झाकण ठेवलं होतं आणि पुन्हा 5 मिनिटांसाठी मंद आचेवरती हे शिजवून घेतलं आणि आता बघा इतकं थोडंसं मी यामध्ये रस्सा ठेवणार आहे, कारण भाकरी चपाती सोबत कोणाला खायचं असेल तर त्यासाठी यामध्ये मी थोडासा रस्सा ठेवणार आहे. तर गरमागरम पालक चिकन तयार आहे. हे पालक चिकन रोटी, नान, भात यासोबत खाऊ शकता, भाकऱ्यांसोबत खाऊ शकता. तर आजची रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.